चला लक्ष द्या. पेज नंबर 23 काढाल. 23 पेज नंबर 23. पेज नंबर 23 वरती जे दिलं आहे ते मॉडर्न पिरियडिक टेबल आहे. मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये जर आपण विचार केला तर एकूण कॉलम किती दिसत आहेत, उभ्या लाईन किती आहेत पुस्तकात लक्षात आहे. शेवटची नंबर किती आहे, उभ्या लाईन किती आहेत, उभ्या 18. उभ्या लाईन जरा बघा, वरती नंबर टाकलेले आहेत त्यांना. एकूण किती लाईन आहेत उभ्या, 18 लाईन्स आहेत, बरोबर ना. ज्या व्हर्टिकल लाईन असतात, उभ्या लाईन असतात, म्हणजे ज्याला आपण कॉलम म्हणतो, त्याला म्हणतात ग्रुप, मराठीत गण. म्हणजे मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये एकूण किती ग्रुप आहेत, 18 ग्रुप आहेत. एकूण गण किती आहेत, 18. हे लक्षात आलं. आडव्या लाईन चेक करा, आडव्या लाईन मोजा. आडव्या हे पहा, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी आणि सातवी. एकूण आडव्या लाईन किती आहेत, 7. म्हणजे जे रोज आहेत त्यांना म्हणतात पिरियड्स, म्हणजे मराठीत आवर्त. एकूण किती आहेत, 7 आहेत. आवर्त किती आहेत, 7 आहेत. हे लक्षात आलं का, हो का नाही. हे नंबरिंग चेक करा, सिक्वेन्समध्ये आहेत का सगळे. 19, 20, 21 पासून हे सगळे सिक्वेन्समध्ये आहेत का नंबर. केळकर बाहेर थांबायचं. क्लास किती वाजेचा आहे आपला, 8. कालच सांगितलं होतं की नाही बैस. हे नंबर चेक करा, सगळे सिक्वेन्समध्ये आहेत का नाही. जरा वाचा ना, जरा नीट वाचा महाले. नंबरिंग चेक करा सगळे, 1, 2, 3. आडवे आडवे चेक करत चला. आडव्या लाईन चेक करा. आडव्या लाईन म्हणजे मांडणी कशी केली आहे, सिक्वेन्समध्ये. पण हे काय आहेत, हे आहेत ॲटॉमिक नंबर. कालच आपलं बोलणं झालेलं आहे, याला ॲटॉमिक नंबर म्हणतात. म्हणजे अणुअंक आहेत. हे अणुअंकाच्या चढत्या क्रमाने मांडणी केलेली आहे, बरोबर ना. त्याच्यामध्ये इथे हा पॉईंट चेक करा. मला वाटतं 57 ते 71 आणि 89 ते 103 याची सेपरेट लिस्ट खालती छापली आहे. एफ ब्लॉक नाव दिलं आहे त्याला, एफ खंड, बरोबर का. ही जी पहिली सिरीज आहे ही, याला लॅन्थिनाइड सिरीज असं म्हणतात. आणि ही जी दुसरी सिरीज आहे याला ॲक्टिनाइड सिरीज म्हणतात. बाळा काच लावते का ती, माझं शिकवणं चालू असताना ना काच लावून घ्यायची. अगदीच एखाद्याला गरम होत असेल तर त्याला घेऊन आपण आरकेवरती क्लास घेत जाऊ उद्यापासून ना, असं आरकेवरच्या सर्कलला. म्हणजे मग थंडगार हवा मिळेल, बाहेरचे आवाजही जास्त येतील. ही कुठली सिरीज आहे, लॅन्थिनाइड. आणि ही कुठली सिरीज आहे, ॲक्टिनाइड. या 2 आडव्या ओळी या मॉडर्न पिरियडिक टेबलचा भाग आहेत का ते सेपरेट खालती छापल्या आहेत. मला वाटतं तो याचा भाग आहेत. फक्त इथे न छापता ते कुठे छापलेत, खालती. म्हणजे हे जे मॉडर्न पिरियडिक टेबलचा भाग आहेत याला इनर ट्रान्झिशन एलिमेंट असं म्हणतात. इनर, बाहेर थांबायचं, 8 वाजून गेले. त्या भारत मातेपाशी जाऊन उभा राहा. याला इनर ट्रान्झिशन एलिमेंट असं म्हणतात. कारण हे कशाचा भाग आहे, हे त्या आवर्त सारणीचाच भाग आहेत. फक्त तिथे न छापता हे खालती छापले आहेत, कारण त्यांचे गुणधर्म हे इतरांपेक्षा कसे वेगळे आहेत. याचे एकूण किती खंड केलेत पाहिलेत का, किती भाग केलेले आहेत. मला वाटतं इथे आहे एस ब्लॉक, डी ब्लॉक, पी ब्लॉक आणि हा इथे आहे एफ ब्लॉक. मराठीत खंड नाव दिलं आहे. एकूण किती खंडांमध्ये, किती ब्लॉकमध्ये त्याची विभागणी केलेली, 4. हो की नाही. काय काय पॉईंट सापडले आपल्याला. एकूण गण किती आहेत, 18. आवर्त किती आहेत, 7. नंतर एकूण ब्लॉक्स किती आहेत, 4. एस, डी, पी आणि एफ असे एकूण 4 ब्लॉक आहेत. बाहेर 8 वाजून गेले.
बरं 5 मिनटं थांबतं खरी. असे एकूण किती ब्लॉक आहेत? 4. इथे चेक केलं का? मला वाटतं इथे मध्यभागी एक झिगझॅग लाईन टाकलेली आहे. पाहत बरं आहे का सगळ्यांकडे? इथे एक झिगझॅग लाईन आहे. या झिगझॅग लाईनच्या राईट हँड साईडला उजव्या बाजूला कोण कोण आहे ऑब्झर्व करा. इथे आहे कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, सल्फर, फॉस्फरस, क्लोरीन, आयोडीन, क्रिप्टॉन, झेनॉन. का रे हे जवळपास सगळे गॅस आहेत का रे? हो का नाही? याच्या डाव्या बाजूला चेक करा. याच्या डाव्या बाजूला उदाहरणार्थ तुमच्या ओळखीचे नावं फेरस, एजी म्हणजे सिल्व्हर, त्याच्यानंतर पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, त्याच्यानंतर बेरियम. मला वाटतं हे सगळे कोण आहेत? धातू आहेत. इकडे मेटल आहेत आणि इकडे कोण आहेत? नॉन मेटल आहेत, अधातू आहेत. म्हणजे जर आपल्याला सांगायचं झालं तर झिगझॅग लाईनच्या डाव्या बाजूला ही जी झिगझॅग लाईन आहे, या झिगझॅग लाईनच्या डाव्या बाजूला सगळे कोण असतात? मेटल. याच्या उजव्या बाजूला सगळे कोण असतात? नॉन मेटल. आणि ही जी झिगझॅग लाईन आहे त्या झिगझॅग लाईनवरचे एलिमेंट कोण असतील? मग ते शोलेमध्ये नाही का, आधे इधर आओ आधे उधर जाओ, मग बीच में कोण रहेंगे? आता इकडे सगळे कोण आहेत? मेटल. इकडे सगळे कोण आहेत? मग इथे कोण आहेत? मेटलॉइड, धातू सदृश. इथे सगळे कोण आहेत? मेटलॉइड. मेटलॉइड म्हणजे ते धातूंसारखे पण गुण दाखवतात आणि कोणासारखे गुण दाखवतात? अधातूंसारखे. कन्सेप्ट कळाली का? हो का नाही? 100% हो. चला माळी चला. चला लक्ष द्या पुन्हा एकदा, महत्वाचा मुद्दा. एकूण किती ग्रुप्स आहेत? 18. मराठीत गण. एकूण किती पिरियड्स आहेत? आवर्त 7. एकूण किती ब्लॉक्स आहेत? खंड 4. जी झिगझॅग लाईन आहे, झिगझॅग लाईन त्याच्या राईट हँड साईडला उजव्या बाजूला, त्याच्या उजव्या बाजूला कोण आहेत? नॉन मेटल, अधातू. त्याच्या लेफ्ट हँड साईडला डाव्या बाजूला हे सगळे कोण आहेत? धातू. आणि त्या झिगझॅग लाईनवर जे येत आहेत त्यांना काय म्हणणार आपण? मेटलॉइड, म्हणजे धातू सदृश. धातू सदृश. ही जी खालची सिरीज आहे, या एका पहिल्या सिरीजला काय म्हणतात? लॅन्थिनाइड. आणि दुसऱ्या सिरीजला काय म्हणतात? ॲक्टिनाइड. कसं ओळखाल? हा पहिला लॅन्थिनाइड आहे पहा, आणि हा दुसरा कोण आहे? ॲक्टिनाइड सिरीज आहे. लक्षात आलं? मॉडर्न पिरियडिक टेबल कसं दिसतंय, त्याचा अर्थ काय ते कळालंय का नक्की? मांडणी कशी केली आहे? उभी का आडवी? आडवी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. लक्षात आलं का? मांडणी कशी केली आहे? आडवी. मांडणी करताना कशाचा वापर केलाय? मास नंबरचा का ॲटॉमिक नंबरचा? वापर कशाचा केलेला आहे? ॲटॉमिक नंबरचा. मराठीत कशाचा वापर केलेला आहे? अणुअंकाचा. मराठीत कशाचा वापर केला? अणुअंकाचा. कालपर्यंतचे जे शास्त्रज्ञ होते ते कशाचा वापर करत होते? मास नंबरचा, अणुवस्तुमानाचा वापर करत होते. मात्र याची मांडणी करताना कशाचा वापर केला गेला? अणुअंकाचा, ॲटॉमिक नंबरचा. लक्षात आलंय? तुम्ही सगळेजण पेज नंबर 21 आणि पेज नंबर 22 रीड करताय. पेज नंबर 21 आणि पेज नंबर 22 रीड करताय. 21 आणि 22. जिथे जिथे मार्किंग केलेलं आहे आता त्या त्या लाईन नक्की चेक करा. मला वाटतं या लाईन्समध्ये मॉडर्न पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. बोर्डाला स्ट्रक्चर सांगा असा प्रश्न येत नाही. शालेय स्तरावरती हा प्रश्न येऊ शकतो. स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल, आधुनिक आवर्त सारणीची रचना कशी आहे हे आपल्याला
शालेय स्तरावरच्या परीक्षांमध्ये विचारलं जाऊ शकतं. एकूण किती एलिमेंट आत्तापर्यंत शोधले गेलेत? 118. हे कळालं? नक्की करून घ्या मार्किंग. झालं? चला लक्ष द्याल. पुन्हा एकदा नवीन पार्ट. लक्ष बोर्डवरती असणं गरजेचं आहे, म्हणजे मग व्यवस्थित समजायला सोपं जायला लागते. एक ना लॉ ऑफ ऑक्टेट आहे, म्हणजे अष्टकाचा नियम आहे. लॉ ऑफ ऑक्टेट म्हणजे मराठीत अष्टकाचा नियम. या नियमानुसार पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 8. आणि तिसऱ्या ऑर्बिटमध्ये पण किती असतात? 8. हा नियम पहिल्या 3 ऑर्बिटमध्येच लागू होतो. तुम्ही जे मागच्या वर्षीपर्यंत शिकलाय त्याच्यात तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 18 इलेक्ट्रॉन असतात. या तिघांची बेरीज केली तर ऑटोमॅटिक किती भरते? 18. बरोबर. आता आपण याचा विचार करूयात लिथियमचा. लिथियमचा ॲटॉमिक नंबर किती दिलेला आहे? किती आहे ॲटॉमिक नंबर? बोर्डवरती पहा, 3 आहे. म्हणजे त्याच्या पहिल्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन असतील? 2. आणि दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 1. बरोबर का? त्याच्यानंतर त्याच्याच शेजारचा पुढचा आयटम मला वाटतं आहे बेरिलियम. त्याचा ॲटॉमिक नंबर 4 आहे. हो की नाही? म्हणजे त्याच्या पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या ऑर्बिटमध्ये पण किती? 2. 2 आणि 2 4. इकडे किती आहे? म्हणजे 2 आणि 3. इकडे म्हणजे 2 आणि 2 आणि 2 आणि अँड सो ऑन. बरोबर का? हो का नाही? बाह्यतम कक्षेमधले जे इलेक्ट्रॉन असतात त्यांना संयुजा इलेक्ट्रॉन असं म्हणतात. आउटर मोस्ट शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन असतात त्यांना काय म्हणतात? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किंवा संयुजा इलेक्ट्रॉन. बाह्यतम कक्षेमध्ये बाहेरच्या ऑर्बिटमध्ये जे इलेक्ट्रॉन असतात त्यांना काय म्हणतात? संयुजा इलेक्ट्रॉन किंवा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. खरे म्हणजे मग जर याचा अर्थ असा होतो का की जर आपण आडवं गेलो, आडवं म्हणजे पिरियडमध्ये जर आपण गेलो, आवर्त सारणी आवर्तात जर आपण गेलो, आडवा चेक केला तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय होत आहेत? वाढतायत का कमी होत आहेत? वाढत आहेत. 1 2 3 4 5 6. हो की नाही? नक्की. चला इथे चेक करा. याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 11. मग पहिल्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन? 2. दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8. तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 1. इथे किती आहे? म्हणजे किती येईल? 2 8 आणि 2. इथे किती आहे? म्हणजे 2 8 आणि 3. इथे किती आहे? म्हणजे 2 8 आणि वाढताय का रे हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन? आणखीन तुम्ही एक गंमत ऑब्झर्व केली का? हा कुठल्या रो मध्ये होता? कुठल्या पिरियडमध्ये होता? हा कितवा पिरियड आहे? पहिला का दुसरा? दुसरा. मग त्याच्यात ऑर्बिट पण किती आहेत पाहिले का? 2. हा कुठल्या पिरियडमध्ये? हा कुठल्या आवर्तात आहे? तिसऱ्या. मग त्याच्यात एकूण शेल त्याच्यात ऑर्बिट किती आहे? 3. आता हा ऑब्झर्व करा. याचा 19 दिला आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 आणि परत 8 आणि 1. बरोबर का? बेरीज करा याची. 2 8 8 आणि 1 ची किती होईल? 19 झाली. इथे किती आहे? म्हणजे 2 8 8 आणि 2. इथे किती आहे? म्हणजे 2 8 8 आणि 3. परत व्हॅलन्स इलेक्ट्रॉन वाढतायत का? बरं, हे कितवं पिरियड आहे? हा 4था. म्हणून याच्यात शेल पण किती आले पाहिले का? म्हणजे मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, इलेक्ट्रॉन स्वरूपण हे व्यवस्थित दिसतं. हे लक्षात आलं का? काय मुद्दा सांगितला मी? पहा, महत्वाचा मुद्दा. आडवं म्हणजेच पिरियड.
म्हणजेच आवर्तामध्ये जाताना संयोजा इलेक्ट्रॉन म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हे काय होत जात आहेत, वाढत जात आहेत, हो की नाही. नंतर पिरियडचा जो नंबर असेल तितकेच नंबर ऑफ ऑर्बिट असतात, म्हणजेच आवर्त क्रमांक बरोबर कक्षांची संख्या. म्हणजे समजा तुम्हाला मी MCQ मध्ये असं सांगितलं की एक एलिमेंट हा 5व्या पिरियडमध्ये, तर त्याच्यामध्ये एकूण ऑर्बिट किती असतील, 5. एक एलिमेंट पहिल्या पिरियडमध्ये पहिल्या आडव्या ओळीत आहे, तर त्याच्यात एकूण किती ऑर्बिट असतील, 1. जर तो दुसऱ्यात असेल तर 2, तिसऱ्यात असेल तर 3, चौथ्यात असेल तर या पद्धतीने. राहील लक्षात. हे पहिल्यांदा कळालं का. बरं, आता आपण उभं चेक करू. आता आपण कसं चेक केलं, आडवं. आता उभं चेक करूयात. उभं याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये एकच इलेक्ट्रॉन. याचा ऑर्बिट याचा किती आहे, 3, म्हणजे 2 आणि 1. याचा 11, 2, 8 आणि 1. याचा 19, 2, 8, 8 आणि 1. बरोबर. इकडे चेक करा, 2 आणि 2. इथे 2, 8 आणि 2. इथे 2, 8, 8 आणि 2. म्हणजे जर उभं आलो आपण, उभं, तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या तीच राहते का बदलते, व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या तीच राहते. आडवी गेली तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या वाढते, आडवी गेली तर वाढते, उभं आलं तर तीच राहते. ही कन्सेप्ट कळाली का, हो का नाही. चला पुन्हा एकदा, महत्वाचा मुद्दा आहे, म्हणजे मधलं पेज समजेल. झालं. 1, 2, 5 मिनिटं थांबा, जोशी सर येतीलच. आता उभं चेक करूयात. फक्त 1, 2 आणि 1, 2, 8 आणि 1, 2, 8, 8 आणि 1. आता आडवं चेक करू. आडवं 1, इथे 2 आणि 1, इथे 2 आणि 2, इथे 2, 8 आणि 1, इथे 2, 8 आणि 2, इथे 2, 8, 8 आणि 1, इथे 2, 8, 8 आणि 2, इथे 2, 8, 8 आणि 3. आडवं जर गेलो तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय होत आहेत, वाढत आहेत. उभं आलं तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन तेच राहत आहेत. समजलंय नक्की. चला पुन्हा एकदा माझा तोच प्रश्न आहे. वरतून खालती येताना कक्षांची संख्या वाढते का कमी होते. वरतून खालती येताना नीट ऑब्झर्व करा, घाई करू नका उत्तर देताना. वरतून खालती येताना इन ए ग्रुप, गणामध्ये, वरून खालती येताना कक्षांची संख्या, ऑर्बिटची संख्या वाढते का तीच राहते, वाढते. वरतून खालती येताना ऑर्बिटची संख्या काय होते, ऑर्बिटची संख्या म्हणजे काय रे, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं या पद्धतीने, हो की नाही. चला पुन्हा एकदा, वरतून खालती येताना ऑर्बिटची संख्या काय होते, आणि आडवी तीच राहते. इथे 2 आहेत तर इथे पण 2 आहेत, इथे 3 आहेत तर इथे पण 3 आहेत, इथे 4 आहेत तर इथे पण 4, इथे पण 4, हो की नाही. वरतून खालती येताना ऑर्बिट वाढतात, आडवं जाताना ऑर्बिट तेच राहतात. दुसरं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, संयोजा इलेक्ट्रॉन. संयोजा इलेक्ट्रॉन म्हणजे बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या. वरतून खालती येताना तीच राहते का बदलते, तीच राहते. आडवी जाताना बदलते का वाढते, वाढते. राहील लक्षात. तुम्ही आता पेज नंबर 22 रीड करतायत व्यवस्थित. पेज नंबर किती, 22 रीड करायला घ्या.